या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर म्हणून ज्यांच्याकडे पूर्ण जिम्मेदारी सोपवलेली आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी, ते सन्माननीय रवी दरेकरजींनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेलीच आहे. म्हणजे हे असं आहे का? काय? अच्छा, वजन कुठे कुठे कामात आहे त्याला पाहू. तर रवींद्र दरेकर साहेबांनी आपल्याला त्याची पूर्ण माहिती दिली आहे. संपूर्ण देशामध्ये या झालेला वोट चोरीचा प्रकार आपण सगळ्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये पाहिला. देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या नंतर इतिहासामध्ये जे घडलं नाही, ह्या देशातील सगळ्या वर्गाने पाहिला. प्रसार माध्यमासहित 300 खासदार, लोकप्रतिनिधी, लोकांतून निवडून आलेले, हे लोकशाही पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेल्या सूत्राप्रमाणे आपला आवाज, आपलं म्हणणं मागण्यासाठी एखाद्या व्यवस्थेकडे जात असेल तर ती व्यवस्था त्या लोकांचा आवाज न ऐकणं हे स्वतःचा अधिकार समजतात. ही वस्तुस्थिती ह्या स्वतंत्र भारतामध्ये नोंद केल्यासारखी इतिहासामध्ये राहिलंच, हे काय आपल्याला विसरता येणार नाही. पण आता हा माननीय राहुल गांधींनी हा विषय सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे. सर्वसामान्य माणसाला तो अधिकार प्राप्त संविधानाला दिलेला आहे. कोणी आंदोलनामध्ये दिला नाही, कोणी उपकार केला नाही, कोणी काही सबसिडी वाटली नाही, कोणी काहीतरी रेवडी वाटली नाही, कोणी त्या ठिकाणी आर्थिक कुठल्या प्रलोभन दिलं नाही. संविधानात दिलेलं आहे आणि संविधानामध्ये प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी त्यावेळेस संविधान पास होत असताना पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये जी भाषणं आपण सगळ्यांनी ऐकले, सगळ्या पक्षाचे आणि सगळ्या विचारधाराचे, तर त्याच्यावर लक्षात येईल की नेमकी त्याचं महत्त्व आणि त्याचं गांभीर्य आणि त्याचा अधिकार काय आहे. आणि आज तोच विषय घेऊन आम्ही सगळेजण माननीय आमचे नेते राहुल गांधींचा विचार घेऊन 3 तारखेला कामठीमध्ये त्याचा महाराष्ट्रासाठी सुरुवात करतोय. प्रदेश अध्यक्ष येणार, त्या पद्धतीने विषय मांडणार आणि मग पुढची रूपरेषा अधिकारवाण्यानं माननीय प्रदेशाध्यक्षच तिथेच आपल्याला सांगतील. पण एवढं गोष्ट नक्की खरी की हा आता आवाज पूर्ण देशामध्ये थांबणार नाही, उत्तरे द्यावंच लागेल. कारण आपण सगळ्यांनी हा अधिकार आपल्याला संविधान दिलेला आहे. कोणी आंदोलनात दिला नाही, कोणी अपकार उपकार केला नाही, कोणी हे समजू नये की आमच्या पुरता नाही, आमचं काय घेणं देणं आहे. मग तो वर्ग कुठल्या वर्गातला कुठला व्यक्ती असो, प्रशासनातला असो, त्या ठिकाणी असलेला शेतकरी वर्ग असो, शाळेत जाणारा विद्यार्थी असो, काम करणारा असलेला एक्झिक्युटिव्ह असो, की आमचे पत्रकार बंधू असो, की त्यांचे असलेले मालक लोक असो, या सगळ्यांचा तो अधिकार हा देशावरचा आपला मूलभूत अधिकार आहे. आणि तोच अधिकार या देशातील लोकांना त्याचा कोणी हिरावून घेता कामा नये, चोरून घेता कामा नये. ही प्रबळ भूमिका पुनश्च देशाला संविधानाच्या माध्यमातून मिळाली लोकशाही मजबूत करण्याची भूमिका, दृष्टिकोन आणि संकल्प करणारा राहुल गांधीचा आवाज आपल्याला आम्ही 3 तारखेपासून महाराष्ट्रात सुरू करतो. मतचोरीचा आरोप राहुल गांधींनी घेतला, पण निवडणूक आयोगाने त्याला गंभीरतेने घेतलं नाही आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. आपण म्हणता गोष्ट बरोबर आहे. निवडणूक आयोगाने गंभीरतेला का घेतला नाही हे मी आपल्याला सांगण्यापेक्षा आपण निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःच लक्षात आलं असेल की नेमकं पाणी कुठं बुडतंय म्हणून. आणि मला असं वाटतं की ती प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर आणि पूर्ण देशाने पाहिल्यानंतर या गोष्टीवर उत्तर देणं हे आपल्या आपच ते उत्तर आहे त्यांची प्रेस कॉन्फरन्स. आणि मला वाटतं की प्रश्न तिथे मोकळा आहे. आणि 300 खासदार
लोकांना निवडून आलेले आहेत त्याला न भेटणं ही प्रशासनाची समजा त्या ठिकाणी एक प्रकारची भूमिका असेल तर ती भूमिका त्यांचा तो असलेला दृष्टिकोन हा लोकशाहीला प्रेरक आहे की घातक आहे हे आपण सगळ्यांनीच या देशातील सर्वसामान्य माणसाला समजून घेतलं पाहिजे. केदार साहेब, सावनेरच्या पराभवाकडे कसं पाहताना मुळात साहेब रामटेकचं जे वातावरण होतं ते सगळं तुमच्या बाजूने असता तो विजय कसा काय निसटला? माझी तुम्हाला एवढंच विनंती आहे की त्यासाठी आपण यावा तिथं आम्ही आपल्याला निमंत्रित करतो दिवसभरच्या परिस्थितीत तिथं सगळं गोष्टी सांगतो. पण आज आम्ही एका विषयाला धरून आहे तो विषय सगळ्यांचाच आहे म्हणजे आमचाच नाही. उद्या आपला सुद्धा होऊ शकतो एखाद्या वेळेस उद्या एखाद्या वेळेस पत्रकार लोकांना सुद्धा आपला विषय मांडायचा असला तर त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. लोकशाहीमध्ये आवाज ऐकला गेला पाहिजे. लोकशाहीमध्ये मतं ऐकून घेतली पाहिजे. अडेमोठपणा नसावा. आणि हे निवड तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे. उद्या शेतमजूर म्हणा की त्या ठिकाणी असलेल्या शाळेत जाणारे विद्यार्थी जरी उद्या म्हटलं समजा एखाद्या विद्यार्थ्याने म्हटलं की आम्हाला शाळेत जाण्याची बस इतक्या वाजता पाहिजे असतं तो त्यांचा आवाज ऐकला की पाहिजे की नाही ऐकला पाहिजे? ऐकला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. मग त्या भूमिकेतनं त्या दृष्टिकोनातून आपण या आंदोलनाकडे याच्याकडे आपण लक्ष करावं अशी आपल्याला विनंती. त्याच्याबद्दल आपल्याला माननीय प्रफुल्ल गुर्ते पाटील सांगतील. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा जो मुद्दा घेतला